नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. तक्रारवाडी फाट्यावरील टोलमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटचे निवेदन व आंदोलन. संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग 965 वरील तक्रारवाडी फाटा येथील टोल नाक्यावर स्थानिक शेतकरी, विद्यार्थी आणि पुरंदर तालुक्यातील नागरिकांना टोल माफी देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटच्या वतीने निवेदन देत आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले की शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना सासवड व जेजुरी येथे वारंवार प्रवास करावा लागतो. मात्र एका बाजूचा 105 रुपये आणि दोन्ही बाजूंचा 155 रुपयांचा टोल हा सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक आहे. या टोलमुळे आर्थिक भार वाढत असून नागरिकांना पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ येत आहे. या टोलधाडीतून नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, ज्येष्ठ नेते जालिंदरभाऊ कामटे, माजी आमदार संभाजीराव कुंजीर, पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ, पंचायत समिती सभापती अमित झेंडे, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दुर्गाडे, जिल्हा सरचिटणीस राहुल गायकवाड, माजी बाजार समिती सभापती शरद जगताप, गौरव कोलते, युवा सरपंच संदेश पवार, दशरथ यादव, कांचन निगडे, हेमंत टिळेकर, शिवाजी साळुंके यांच्यासह महिला आघाडीच्या वंदना जगताप, प्रीती जगताप, लता दोडके यांची उपस्थिती होती. यावेळी पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद. नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आज आपण महामार्ग क्रमांक 965 वर आहोत. गेल्या 3 दिवसापूर्वी या ठिकाणचा बेलसर हद्दीतील जेजुरी टोल टाकावळी टोल नाका या ठिकाणी चालू झालेला आहे. कुठेतरी स्थानिक भूमिपुत्रांच्यावर अन्याय झाल्याची भावना या ठिकाणी दिसते. कारण येथील जे शेतकरी आहेत ते शेतकरी सतत जात येत असतात आणि कुठेतरी शेतामध्ये जाण्यासाठी एक शेतमाल नेण्यासाठी बाजारपेठेमध्ये त्यांना सतत यावं जावं लागते आणि दरबारी 155 किंवा 105 रुपयाचा टोल जर ते द्यावा लागत असेल तर हा मोठा अन्याय या स्थानिक भूमिपुत्रावर होताना दिसतोय. आपल्या बरोबर जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे. काय सांगाल तुम्ही या टोलचा? आपला हा जो आळंदी पंढरपूर जो महामार्ग झालेला आहे तो चांगलाच आहे, पण ह्या महामार्ग होत असताना येथील तालुक्यातील स्थानिक लोकांच्या बऱ्याचशा शेतजमीन इथे गेलेल्या आहेत. आणि आपण जर पाहिलं तर विद्यार्थी वर्ग असतील, म्हणजे कॉलेज आपले सासवड पासून पुढे सुरू होतात, तर मग विद्यार्थी वर्ग असेल, महिला वर्ग असेल किंवा शेतकरी असतील जे मार्केटला पहाटे गाड्या घेऊन जात असतात. परत बाजाराच्या निमित्ताने आठवड्या बाजार आपल्याकडे होत असतो, तर मग तिकडे शेतकरी त्यांचे माल घेऊन जात असतात. आपलं तहसील कार्यालय किंवा मेन जे ऑफिसेस आहेत ते सगळे सासवडला आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना नेहमी तिकडे येणं जाणं करावंच लागतं. प्रत्येक वेळी जर इतका मोठा टोल आपल्याकडून आकारला जात असेल तर ते रास्त नाही. त्यामुळे आमची ही मागणी आहे की संपूर्ण पुरंदर तालुका, ज्या भूमिपुत्रांनी यामध्ये जमिनी दिलेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्याची टोल शेतकरी वर्ग असेल, सर्व नागरिकांची, पुरंदर मधल्या सर्व नागरिकांची टोल माफी व्हावी ही आमची मागणी आहे. काय सांगाल तुम्ही या टोलच्या संदर्भात? नाही, आमची एवढीच मागणी की पुरंदर तालुक्यासाठी, संपूर्ण पुरंदरसाठी ही टोल माफी झालीच पाहिजे. काय सांगाल भावना? संपूर्ण तालुक्यासाठी या ठिकाणी स्थानिक म्हणून सर्वांना या ठिकाणी टोल माफी झाली पाहिजे. पुणे पंढरपूर मार्गावरील या टोल नाक्यावर तुम्ही आंदोलन करतात, नक्की काय भूमिका आहे, कशासाठी आंदोलन चालू केलं? पुरंदर हे संपूर्ण आळंदी पंढरपूर रस्त्यावरती आम्ही आंदोलन करतोय. त्याच्या पाठीमागे पुरंदर नाही करत. त्या ठिकाणी आम्ही जो निवेदन देण्यासाठी आलोय, निवेदन देण्यासाठी येण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे पुरंदर तालुक्यातले शेतकरी असतील, गोरगरीब जनता असतील, विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे कामावर जाणारे कामगार लोक असतील, या सर्वांना त्या ठिकाणी जात असताना अत्यंत अडचणी होतात. रिटर्नचे 155 रुपये, सिंगलला 105 रुपये, आणि जर दिवसातून 3-4 वेळा गेला तर त्या साक्षाचा पगारही त्याच्यामध्ये निघून जाईल आणि शेतकऱ्यांचा सगळ्या त्या ठिकाणी पिकाचा नफा त्यामध्ये निघून जाईल.
जाईल. त्यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची तीव्र वेदना आहे. संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये टोल माफी झाली पाहिजे अशा प्रकारची भावना सर्व पक्षातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची आहे. म्हणून सरकारनं जो काही हा रस्ता केलाय त्या रस्त्याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन करतो. अतिशय उत्तम रस्ता झालाय. पण तो रस्ता झाल्यानंतर भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे आणि तालुक्यामध्ये असणारे जे गोरगरीब जनता असतील, शेतकरी असतील, कामगार वर्ग असतील, या लोकांना या टोलमधून मुक्ती मिळाली पाहिजे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातल्या सर्व जनतेसाठी टोलमुक्ती झाली पाहिजे ही भूमिका आम्ही शासनाकडे त्या ठिकाणी मांडतोय. त्या निमित्तानं लोकांच्या वेदनाच शासन दरबारी मांडण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही ते निवेदन द्यायला आलो. तुम्ही सरस मांडताय पण तुम्हाला रस्त्यावरून येऊन ही भूमिका मांडावी लागते. याच्यासाठी मग काय नाही, आम्ही तुमच्या ताई आहेत, दादा होते, मग इथं तुम्हाला आंदोलन करण्याची काय वेळ आली, कशासाठी ही वेळ आली? तुम्ही टेबलवर बसून सुद्धा ती मार्ग सोडू शकला असता. आम्हाला हा विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी असतील, हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवणारच आहेत. परंतु सुरुवातीला खालपासून येण्याच्या लोकांच्या माध्यमातून त्या सगळ्या भावना ते सगळे पत्र वर जाणार आहेत. आम्ही डिरेक्टली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सुद्धा पत्रव्यवहार त्या ठिकाणी करणार आहोत. पण लोकशाहीमध्ये निवेदन मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. सत्ता म्हणून त्या ठिकाणी काम करते, तर संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या वतीनं तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला आंदोलन करावं लागतं, हे तुमचं अपयश हे आहे. आंदोलन नाहीच, आम्ही निवेदन द्यायला आलो इथल्या अधिकाऱ्यांना. भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करतात? आमची प्रामुख्याची मागणी आहे, संपूर्ण तालुक्याकरता टोलमाफी झाली पाहिजे. कारण या तालुक्यामध्ये खरं तर पाहिजे शेतकरी, कामगार, विद्यार्थी अनेक गाव सासवड पुणे शहरात जायला लागतं. आणि सरांनी उल्लेख केला आहे, जातानी आता मिळून 165 रुपये त्या ठिकाणचा भूर्दंड पडतो. आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, आमच्या तालुक्यातील लोकांची घरं पाडलेली आहेत. तेव्हा हा रस्ता झाला आहे, याची जाणीव सरकार असली पाहिजेत. आणि लोकांच्या प्रश्नाकरता सरकार जरी आम्ही सरकारमध्ये आमचा सहभाग असला, पण लोकांच्या प्रश्नाकरता लोकांचा आवाज सरकारदरम्यान पोहोचवा म्हणून या रस्त्यावरती उतरून आम्ही स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठेकेदार आहेत किंवा ज्यांनी हा टोल चालवा घेतला आहे, आमच्या भावना सरकारदरम्यान यांच्या मार्फत पोहोचण्याकरता संपूर्ण तालुक्याला टोलमाफी झाली पाहिजे, हे आमची आग्रह आणि ठाम मागणी आहे. काय सांगाल, आज तुम्ही इथं आंदोलन करताय? खरं तर तुमच्या आंदोलनाच्या अगोदरच काँग्रेसने आंदोलन केले आणि टोलमाफीची मागणी केली आणि तुम्ही पुन्हा आलाय, तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात. तुमची नक्की काय मागणी? लोकशाहीमध्ये मागणी करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी स्थानिक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी टोलमाफी स्थानिकांना संपूर्ण तालुक्यासाठी झाली पाहिजे हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. स्थानिक सोडून जवळ पाहिलं तर बारामतीतली सुद्धा गाव आहेत, अगदी मोरगाव पाहिलं तरी जवळ आहे. अशा लोकांना कुठं टोलमाफी होईल म्हणून तुमची मागणी आहे? तसं पाहिलं तर आपण खेड शिवापूरचा टोल नाका पाहिला, आणेवाडीचा टोल नाका पाहिला, तर तिथं त्या ठिकाणी नॅशनल हायवेचीच टोल आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिकांनाच फक्त त्या ठिकाणी टोलमाफी दिली जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला पुरंदरसाठी स्थानिकांना या ठिकाणी टोलमाफी झाली पाहिजे. सध्या किती टोल आकारला जातो काय सांगा? सध्या 105 रुपये सिंगल आणि रिटर्न 155 रुपये अशा प्रकारचा टोल त्या ठिकाणी आकारला जातो. पण कामं यांनी अपूर्ण ठेवलेली आहेत. सासवडमध्ये आपण जे येतो, एंट्री दोन्ही सासवडची जी आहे, या बाजूनी जातानाची जी एंट्री आहे तिथं बॉक्सची गरज आहे. तिथं दोन्ही गाड्यांचं कोलिजन होण्याची शक्यता आहे. सासवडमधनं बाहेर पडणाऱ्या गाड्या आणि हायवे मधनं जाणाऱ्या गाड्या कसलीही काळजी घेतलेली गेलेली नाही. तसेच पुढे तिकडचाही कॉर्नर जो आहे सिद्धेश्वर पवारवाडीचा, तिथंही तो प्रॉब्लेम आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर एक मोठं मंदिर रस्त्याच्या मध्ये, त्या मंदिराच्या बाबतीतही कसलंही त्यांनी पर्याय व्यवस्था करणं हे कंपनीचं काम आहे, यंत्रणेचे काम आहे. अशा त्रुटी ठेवलेल्या असताना सुद्धा टोल आकारू कसे शकतात हा आमचा प्रश्न आहे. त्या कंपनीला काहीतरी त्याच्यामध्ये लागेबांधे असण्याची शक्यता आहे आणि चुकीच्या पद्धतीने कंपनीने घाई करून हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही इथं आज मागणी करतोय. ह्या गोष्टी जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत कुणालाच टोल आकारला गेला नाही पाहिजे, भाविकांना नाही गेला पाहिजे, राज्यातल्या कुणालाच नाही गेला पाहिजे आणि ह्या पूर्तता झाल्यानंतर स्थानिक लोकांना कुणालाच टोल आकारला नाही गेला पाहिजे ही आमची मागणी आहे पहिल्यापासून. गौरव कोलते, राष्ट्रवादी कार्यकर्ता. ठिकाणी पालखी मार्गावरती जो टोल आकारला जातोय तो पुरंदर तालुक्यातील सर्व जनतेला माफ व्हावा म्हणून इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि पालखी महामार्ग हा या तालुक्यातून जात असताना फार मोठ्या प्रमाणावर या तालुक्यातल्या जमिनी गेलेल्या आहेत
त्या जमिनीचं मूल्य हे फार नाममात्र शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. कुठल्याही शेतकऱ्यांनी हिचकिच केलेली नाही. विकास होतोय, लोकांची सोय होते, म्हणून या ठिकाणी लोकांनी स्वयंस्फूर्तीने जमिनी दिल्या, सरकारला सहकार्य केलं. आणि या पुरंदर तालुक्यामध्ये प्रामुख्याने तरकारी पिकवणारा हा पुरंदर तालुका असल्यामुळे सासवडचा बाजार, जेजुरीचा बाजार, नेरेचा बाजार, पुरंदरचा गुलटेकडीचा बाजार, हडपसरचा बाजार, लोणीचा बाजार, असा अनेक वेळा या रस्त्याने जा-ये करावी लागते. आणि हे जा-ये करत असताना जर रिटर्नचा 155 रुपये टोल द्यावा लागला तर ते शेतकऱ्याला न परवडणारी बाब आहे. एवढंच नव्हे तर जेजुरीला MIDC आहे आणि MIDC मधला कामगार जेव्हा सासवडून जेजुरीला जाईल आणि सासवडच्या शिक्षणाची सोय पुण्याला जवळ म्हणून राहत असेल आणि त्याला जर रोज 155 रुपये द्यावे लागले तर तो नोकरीमध्ये कमवणार काय, खाणार काय आणि प्रपंचाला देणार काय. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून आणि विशेषतः विद्यार्थी असतात हे शिक्षणासाठी जेजुरी, सासवड इकडे जावं लागतं त्यांना ग्रामीण भागातल्या. आणि मग त्यांना जर असा टोल द्यावा लागला तर त्यांच्या भावी जीवनावर त्याचा फार मोठा परिणाम होईल. शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबींवर त्याचा फार मोठा परिणाम होईल. ते मेटाकुटीला येतील. आणि म्हणून आम्हाला ही संपूर्ण पुरंदर तालुक्याला टोल माफी हा अनिवार्य आहे आणि त्याची मागणी आम्ही करत आहोत. आपल्याला एवढंही सांगतो की आम्ही आज सत्ताधारी आहोत, सरकारचे घटक आहोत. कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, पोचवलं पाहिजे, म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत. आम्ही काही आंदोलन करायला आलेलो नाही. परंतु आपणाला सांगतो, जर आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ, शिंदे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ, सुनेत्राताईंना निवेदन देऊ आणि या सगळ्यांना निवेदन देऊन जर या प्रश्नाची उकल झाली नाही तर मात्र आंदोलनाच्या पावित्र्यात हा पुरंदर तालुका सगळा रस्त्यावर उतरेल आणि रोड बंद करेल. एवढंच या निमित्ताने सांगतो. पण मला खात्री आहे, मी 40 वर्ष सरकार पाहिलेलं आहे, किंवा सरकारमधल्या पक्षाला किंवा सरकारमधल्या कार्यकर्त्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही एवढा मला आत्मविश्वास आहे. कारण तेवढे समजूतदार आमचे मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा